जय भीम मीडिया न्यूज में मैं सृष्टि साठी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। रविवार को हजारों किसानों ने बुल्ढाना के एलगर में सोयाबीन के लिए 8,000 रुपये प्रति क्विंटल और कपास के लिए 12,000 रुपये प्रति क्विंटल भारी बारिश के मुआवजे के रूप में 50,000 रुपये प्रति हेक्टेयर की मांग की, जिसके चलते किसानों के साथ रविकांत तुपकर ने भी संकल्प जताया कि राज्य में 12 नवंबर को आंदोलन शुरू किया जाएगा। ठेवा तुम्ही काय काय सगळे नाही म्हणजे लगेच सगळ्या कर्मचाऱ्यांना अंगावर घेऊ नका। काय काय बोटावर मोजणे इतके कर्मचारी आहेत, काय काय पोलीस अधिकारी आहेत, याच्या गळ्यात फक्त पक्षाचे दुपाटे टाकायचे राहिले। किती लाचारी करावी। आम्ही काय तुमच्या केसेस फिसेसला भीत नाही, पण इथून पुढे जर लोकप्रतिनिधीला वेगळा न्याय आणि सामान्याला वेगळा न्याय लावला तर खबरदार, आमचा पुढचा मोर्चा तुमच्यावर असेल, ध्यानात ठेवा। म्हणजे आम्ही एकत्र जमलो की कोरोना होतोय आणि हे पुढारी जमल्यावर कोरोना होत नाही का? ते का अमेरिकेतून पडले का? अरे इथे कपडा दुकानदार बसतात, त्या कपडा दुकानदारांना 2 वर्ष झाले बसू देत नाही इथे। मी जिल्हा प्रशासनाला कलेक्टरला सांगतो, जर का या कपडा दुकानदारांना बाजारवाल्यांना भाजीपाल्यावाल्यांना त्रास झाला तर गाठ आमची अशी लक्षात ठेवा, खबरदार हे चालू देणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये। अरे शेतकऱ्यांनी काय कमी केले? आम्ही एका जणाचे 1000 दाणे करतो। लेकरू आजारी पडलं तर आम्ही दवाखान्यात नेत नाही। अरे आमची माय आजारी पडली भावांनो तर आमची माय बापाला सांगते, धनी मला दवाखान्यात नेऊ नका, मी अंगावरचं दुखणं अंगावर काढते, पण सोयाबीनवर फवारायला औषध घेऊन या। शपथ सांगा, म्हणता की नाही तुम्ही असं? आमचा बाप आजारी पडला तर बाप दवाखान्यात जात नाही, मेडिकल मधून गोळी घेतो आणि तसाच राहतो। अरे लेकराला सुद्धा आम्ही लवकर दवाखान्यात नेत नाही, पण सोयाबीन कापसावर औषध फवारायला आम्ही मागे राहत नाही, लक्षात ठेवा। त्याची शपथ घेऊन सांगतो, माझी आई समोर बसलेली आहे। या वर्षीच्या सोयाबीन कापसाच्या आंदोलनामध्ये माझा जीव गेला तरी बेहतर, मी तुम्हाला न्याय दिल्याशिवाय मागे हटणार नाही, लक्षात ठेवा। माझी भूमिका ठरलेली आहे, एकदा छातीला माती लावून या सोयाबीन कापूस वाल्यासाठी जीव द्यायचा, पण या वर्षी मागे यायचं नाही, हे माझी भूमिका ठरलेली आहे। तुम्ही साथ देणार आहे का? खरंच देणार आहे का? हात वर करून सांगा, कोण कोण साथ देणार आहे? देणार आहे नक्की? हाताच्या मुठी घट्ट करा आणि एकदा बळीराजाची सगळे करा ना, बसा खाली बसा, हाताची वज्रमुठ घट्ट करा। सोयाबीनला 8,000 रुपये भाव, कापसाला 12,000 रुपये भाव, अतिवृष्टीग्रस्तांना 50,000 रुपये नुकसान भरपाई, शेची आग आणि राग आहे, लक्षात ठेवा। तुम्हाला हीच ताकद, हीच हिम्मत तुम्हाला येणाऱ्या आंदोलनामध्ये दाखवायची आहे। तुम्ही साथ द्या। 12 तारखेनंतर तुम आगे बढ़ो भावांनो। एक सूचना मला पाईप म्हणून मी सदैव प्रयत्न करेन, या प्रयत्नात जात धर्म पक्ष पंथ इत्यादी भेदाभेदांचा अडथळा येऊ देणार नाही। स्वाभिमानी शेतकरी शपथ घेतो की शेतकऱ्यांचे लाचारीचे झगडे संपवून त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे, याकरिता शेतीमालाला रास्त भाव। यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापसाचं प्रचंड नुकसान झालंय। सरकारनं दिलेली मदत अत्यंत तोकडी आहे, त्यात काही शेतकऱ्यांचं भागणार नाही। सोयाबीनचे भाव 11,000वरून 4,000वर आले। कापसाचं उत्पादन यावर्षी घटलेलं आहे आणि उत्पादन खर्च भरून निघणार नाही, अशी यावर्षीची परिस्थिती आहे। म्हणून सोयाबीनला प्रति क्विंटल 8,000 रुपये भाव स्थिर करण्यासाठी सोयाबीनची आयात थांबवा, पाम तेल आणि खाद्यतेलावरचं आयात शुल्क वाढवा आणि स्टॉक लिमिट कडधान्याला तेलबियाला जी घातली ती उठवा, ही मागणी घेऊन आणि महावितरण कनेक्शन कापतंय हे ताबडतोब थांबवा, शेतकऱ्यांना त्रास देऊ नका। यासह कर्जमाफी, पीक विमा, नुकसान भरपाई, पेट्रोल डिझेलची दरवाढ या मागण्यांना घेऊन हा प्रचंड मोठा रेकॉर्ड ब्रेक एल्गार मोर्चा आज बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांचा झाला। सरकारला आज आम्ही इशारा दिलाय की जर का तुम्ही आमच्या मागण्यांचा सोयाबीन कापूस उत्पादकांचा विचार 11 नोव्हेंबरपर्यंत केला नाही
तर 12 नोव्हेंबरपासून सगळ्या महाराष्ट्रातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर असेल आणि महाराष्ट्रामध्ये 12 तारखेपासून आंदोलन पेटेल. सरकारला हे आंदोलन हाताच्या बाहेर गेलं असेल, सरकारला आवडणार नाही. सरकारला गुडघे टेकायला आम्ही 100% लावू अशी आमची भूमिका आहे. आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे? आंदोलनाचं स्वरूप आत्ताच आम्ही सांगत नाही. ते गनिमी काव्याचं आंदोलन असेल आणि ते आम्ही 11 तारखेला वाशिममधून डिक्लेअर करणार आहोत. कोरोना काल में ठाकरे सरकार ने लोगों से वादा किया था कि वह किसी भी तरह का बिजली बिल नहीं लेगी, लेकिन इस सरकार ने न सिर्फ बिजली बिल लिया बल्कि उसके रेट भी बढ़ा दिए। विदर्भ में किसान पहले से ही संकट में है, फिर भी राज्य सरकार ने सूखे की स्थिति में बिजली कनेक्शन काटने, पंप कनेक्शन काटने की नीति अपनाई है। इसके विरोध में भारतीय जनता पार्टी द्वारा वर्धा जिले के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर आक्रोश आंदोलन किया गया। मुर्दाबाद 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 ठाकरे सरकार मुर्दाबाद. या सरकारचं करायचं काय? खाली डोकावरचा पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकावरचा पाय. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. वीज बिल बंद करा. बंद करा. वीज बिल कापणे बंद करा. महाभ्रष्टाचारी सरकारचा निषेध करण्याकरता भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी आंदोलन चालू केलं. गेल्या 1.5 वर्षापासून या सरकारनं ना शेतकऱ्याला मदत केली, आता वीज बिल तोडणं चालू केले, ग्रामपंचायतचे वीज बिल तोडले आणि अशा या सरकारनं या ठिकाणी निषेध करण्याकरिता या भागातील आमदार पंकज भोयरजी, विधान परिषदचे आमदार रामदासजी आंबटकर, भारतीय जनता पक्षाचे सचिव राजेश बकाने आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी या सरकारचा निषेध करण्याकरिता एकत्रित झाले आहे. जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा सातत्याने चालू राहील. या सरकारला भ्रष्टाचाराशिवाय काही दिसलं नाही आणि गेल्या 1.5 वर्षापासून भ्रष्टाचाराची मालिका यांच्या नावावर आहे आणि मग अशा सरकारचा आम्ही निषेध करण्याकरता या ठिकाणी एकत्र आलो आहे. राज्य सरकारचा निषेध करण्याकरता आज वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपण बघतोय की कोरोना काळामध्ये या सरकारनं नागरिकांना जे वचन दिलं होतं की कुठल्याही पद्धतीचं विजेचं बिल हे घेणार नाही, परंतु आपण बघतो आहे की विजेचं बिल तर घेतलंच, त्याच्यासोबतच त्यांनी त्याचे दर देखील अतिशय मोठ्या प्रमाणात वाढविले. त्याचप्रमाणे आपण बघतो आहे की इथला विदर्भातला शेतकरी हा आधीपासूनच चढचढीत आहे. एकीकडे दुष्काळ अशा संकटामध्ये फसलेला असताना देखील त्यांचं हे वाढीव वीज बिल पाठवून त्यांचे कनेक्शन कापणे, पंपाचे कनेक्शन कापणे, पाण्याचे कनेक्शन कापणे ह्या पद्धतीचं धोरण या राज्य सरकारने या ठिकाणी अवलंबलेलं आहे. याचा निषेध करण्याकरता आज या जिल्ह्याचे खासदार रामदासजी तडस, विधान परिषदेचे सदस्य सन्मान्य रामदासजी आंबटकर, वर्धा जिल्हा युवा मोर्चाचे संपूर्ण पदाधिकारी, वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाचे पदाधिकारी या ठिकाणी एकत्रितपणे येऊन याचा निषेध करीत आहे. आज दिवाळीचा दिवस असताना देखील इतक्या मोठ्या संख्येनं निराधार ह्या जिल्ह्यामध्ये आहेत, ज्यांचं मानधन मागच्या अनेक दिवसापासून राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. दिवाळी येऊन देखील त्यांनी आतापर्यंत या निराधार लोकांच्या खात्यामध्ये मानधन जमा केलेले नाही आहे. ह्या सर्व गोष्टींचा निषेध करण्याकरता आज वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे वर्धा येथे निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. एस.टी. कामगारांची 2 वर्ष कोरोनाची फार हलाखीत गेली, सर्वत्र बंद होतं आणि अशा काळामध्ये हा एस.टी. कामगार आपापल्या घरी बसलेला होता. अशा वेळी सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण करणं हे आवश्यक होतं, परंतु आजही या सर्व एस.टी. कामगारांच्या मागण्यांच्या बाबत अत्यंत नाराज असलेलं सरकार, निराश असलेलं सरकार, काही न करणारं सरकार आणि बिनबुडाचं सरकार, या सरकारने मात्र या मागण्या पूर्ण केलेल्या नाही आहे.
त्यामुळे आमची मागणी आहे भारतीय जनता पार्टीची की या एस टी कामगारांच्या मागण्या मान्य करणे आणि त्यांना ही दिवाळी चांगली होईल अशा पद्धतीने काम केलं पाहिजे. आज सर्वत्र मोठ्या प्रमाणावर प्रपत्र ड च्या विषयाने घरकुलाचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर या सरकारने घोळ केलेला आहे. या प्रपत्र ड मध्ये जे लाभार्थी आहे अशांचीच नावं पुन्हा घेतलेली आहे. त्यामुळं हा टेबल सर्वे आहे तो टेबल सर्वेसुद्धा पुन्हा नीट करावा आणि घरकुल योजनेतील सर्व लोकांना याचा लाभ द्यावा. ही अंधारातली दिवाळी न होऊ देता सरकारने थोडी लाज ठेवून या देशातले या महाराष्ट्रातले जे गावं आहेत त्या गावात आज अंधार आहे. या गावातला अंधार कोणी केला तर ह्या महाराष्ट्र सरकारने केला. यांचा 15वा वित्त आयोग याच्यातून हे पैसे भरावे असं हे सांगतात परंतु हे शक्य नाही. सरपंचांच्या बाजूने सुद्धा हे आम्ही आंदोलन या आजच्या या सभेच्या निमित्ताने त्यांना पाठिंबा दर्शवतो आहे. त्यामुळं सर्वसामान्यांची दिवाळी चांगली व्हावी यासाठी आजचा हा सरकारचा निषेध म्हणून आम्ही आमचे खासदार साहेब आमचे आमदार भोयर साहेब आणि राजेशजी बकाने प्रदेशाचे चिटणीस यांच्या समेत या वर्धा शहरामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष त्यांच्या उपस्थितीत आम्ही हा कार्यक्रम करतो आहे. त्यामुळं शिवाजी महाराजांच्या या स्थानी या शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्राला ही सरकार न्याय देणार की नाही हेच एक पाहायचं आहे. त्यामुळं आजच्या या दिवाळीच्या निमित्ताने ही अंधारात जाऊ नये एवढंच माझं आग्रहाचं म्हणणं आहे. मालेगांव कारखाने में मिल रहे गन्ने को 3,217 रुपए की अंतिम दर मिलनी चाहिए. इस प्रमुख मांग को लेकर उप उत्पाद परियोजना का खातावार लाभ सदस्यों को दिलाने के लिए चक्री उपोषण आंदोलन किया गया. मालेगांव शुगर फैक्ट्री के सामने कुछ कार्यकर्ते आसन पर बैठे हैं. देखते हैं उनकी क्या मांगे हैं, क्या कहते हैं. हर साल गन्ना जो फैक्ट्री में आता है उसके हिसाब से केंद्र सरकार के और राज्य सरकार के जो स्टेटमेंट रहता है पर रिकवरी पर 285 रुपया उस हिसाब से पेमेंट निकाल के मिलना चाहिए. वो फैक्ट्री उस हिसाब से पैसा नहीं मिलता है. उसके बाद आगे जो फैक्ट्री में जो उपपदार्थ बनते हैं उसका जो पैसा मिलना चाहिए उस हिसाब से उस हेड से पैसा नहीं मिलता है. इसके लिए हम यहाँ चक्री उपोषण से बैठे हैं. सभा होती है उसी टाइम में उनको बताते हैं इसमें ये तफावत है इसी में ये तफावत है. उस हिसाब से कोई ही पत्र कारखाने की तरफ से हमें मिलता नहीं है. हर टाइम हम कारखाने पे जाके कांटेक्ट करते हैं और गन्ना आपके पास आता है उस हिसाब से जितना उसका वेट हुआ ये ठीक है. उसके बाद आगे जो रिकवरी निकलती है रिकवरी के हिसाब से हमें पैसा नहीं मिलता है. उसके बाद ये शुगर निकलती है. शुगर के बाद कोजन प्लांट रहता है. उसके बाद बिजली निकलती है. आगे आर्कशाला के बाद इथेनॉल निकलता है. उसके बाद जो बायोगैस प्लांट है उस बायोगैस निकलता है. उसके हिसाब से फैक्ट्री को जो फ़ायदा होता है उस फ़ायदे के हिसाब से गन्ने वालों को पैसा नहीं मिल रहा है. इस हिसाब से हम चक्री उपोषण में बैठे हैं. उसका हिसाब हमने सब ऊपर बोर्ड में लिखा है. आपके जानकारी ले थोड़ा हिसाब देने की ज़रूरत मैं रखता हूँ. बात ऐसी है 219 और 220 में गन्ना की रिकवरी आई थी. पिछले अभी केंद्र सरकार और राज्य सरकार के धोरण से बात क्या रहती है जब फैक्ट्री चालू रहती है तो फैक्ट्री चालू रहने के बाद उसके खेत में गन्ना रहता है. गन्ने का रिकवरी कुछ समझ नहीं आता है तो सरकारी आंकड़े ये कहते हैं कि पीछे टाइम में रिकवरी कितनी आई और उसका जो खर्चा आता है तोड़नी कट करने का और फैक्ट्री में गन्ना लाने का वो हिसाब माइनस करके जो कृषि मूल्य आयोग उसका गन्ने का रिकवरी का रेट निकलता है तो उस हिसाब से उसका जो पेमेंट रहता है तो फैक्ट्री ने पिछले टाइम में 2019 में खाली 2700 रुपये दिया है. उस गन्ने का पेमेंट रहता है 2808 रुपया. वो भी नहीं मिला. अगले टाइम में 2.5 रिकवरी के हिसाब से 2459 रुपये गन्ने का पेमेंट तो दिया पर बाद में गन्ने की रिकवरी 1175 हो गई. तो 1175 के हिसाब से गन्ने का जो अमाउंट है तो 2717 रुपये बाकी है. तो 2717 रुपये फैक्ट्री ने दिया नहीं.
तो हम बात फैक्ट्री से वही कर रहे हैं कि जो हिसाब है हिसाब आप अहवाल में निकालते हैं तो अहवाल अंतिम रहता है, उसमें आपने 1175 रिकवरी निकाला है तो उस हिसाब हमें पूरा कर दो। उसके बाद आप जो पदार्थ निकालते हैं, बिजली निकलती है, उसके बाद वो इथेनॉल निकालता है, उसका सब हेड के हिसाब से पैसा निकलता है, प्रॉफिट दिखाते हैं और प्रॉफिट गन्ने सभासद लोगों को मिलता नहीं है। तो इस हिसाब से जो जो यूनिट लगाया है उसके लिए सभासदों ने पैसा अटका उसमें जमा किया है। कोई भी किसी भी यूनिट में पैसा लगाता है तो 4 पैसे उसको मिलना मांगता है, तो फैक्ट्री से कुछ भी पैसा नहीं मिल रहा है हमें। ये VSI की ज़रूरत वही पड़ी है। उसके बाद साहब ने अध्यक्ष साहब ने हमें डेट दिया कि 8 तारीख को VSI के लोग नहीं आए थे। हमने उनको बोला ये जनरल मीटिंग का मामला है, जनरल मीटिंग ये आपने अहवाल मंजूर कर रहे हैं, तो मंजूर करते वक्त आपने वही बोला था कि हम सबको बुला के आपको मीटिंग लेंगे। तो उन्होंने कोई भी VSI नहीं, पत्रकार नहीं थे। वो ठीक है, पत्रकार नहीं थे पर VSI की तो लोग तो बुलाने चाहिए, तो उन्होंने वही नहीं बोला। उसके बाद उन्होंने लिख दिया, हमने उनको बोला सीधा पूरा बोर्ड बोल दीजिए एंड VSI के लोग बुला दीजिए, हम उस टाइम अटेंड करेंगे। वो साहब ने मान लिया। उसके बाद हमने वो बोले हमें आपका पत्र कोई कारखाने को जमा कर दो, हम उसके बाद बुलाएंगे। तो उसके बाद आज तक गए थे, कोई भी हमें पत्र नहीं मिला कि आने का जाने का कुछ भी बात नहीं की। इसलिए हमने कारखाने को पत्र दिया, आपने ये अभी जितना गन्ना का पेमेंट दिया है ये तो हमें कम है, हम आपके हिसाब से जो मांग रहे हैं इस तरीके से आप कोई मीटिंग नहीं ले रहे हैं। तो मीटिंग नहीं ले रहे तो हम क्या करें आगे। तो हमें उनको ये चक्रीय उपोषण का आंदोलन का पत्र देना पड़ा। उसके बाद सबको हमने ये पत्र दे के कि साहब को आगे कंटिन्यू करने के लिए बात किया। तो साहब ने बोले ये आपका पत्र शुगर की बात की, उन्होंने शुगर का कम रेट से बेचा, MSP से बेचा, वो पत्र दिया। साहब को वही बोला हमने, वो शुगर का जो रेट है, रेट कम से बेचा है, वो हिसाब से हमें वो अलग पत्र है। हमारा अंतिम भाव की बात है आपसे, जो अंतिम भाव की दिक्कत है वही हिसाब से आपसे बात कर रहे हैं, तो आप इसीलिए टाइम निकाल के हमें बात करो। तो उन्होंने कुछ टाइम नहीं दिया, कुछ बात नहीं की, इसलिए हमें चक्रीय उपोषण करना पड़ रहा है। अभी 1 तारीख की बात कर रहे हैं, तो आप 1 तारीख के क्यों कर दिए? तो जो आगे इसलिए दीपावली का पेमेंट दे रहे हैं, उस दीपावली भी उस पैसे में नहीं हो रही है। जिस हिसाब से पैसा मांग रहे हैं उस हिसाब से आप नहीं दे रहे हैं, तो आप कौन से हिसाब से दे रहे हैं हमें समझा दीजिए ना, वो भी अभी समझा नहीं रहे। इसलिए चक्रीय उपोषण अभी 1 तारीख से चालू हुआ है। आगे 2-3 दिन में उन्होंने कुछ बातें रखी नहीं, कुछ नहीं बात किया, इसलिए कड़ा आंदोलन छिड़ जाएगा, आगे कंटिन्यू आंदोलन चलता रहेगा। बारामती तालुका प्रतिनिधि संजय कांबळे, लॉर्ड बुद्ध। गोंदिया जिले में महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति ने अपनी विभिन्न मांगों को लेकर 1 दिवसीय धरना आंदोलन का आयोजन किया, जिसके चलते पिछले कई वर्षों से प्रलंबित पुरानी पेंशन लागू करने और रिक्त पदों को भरने, इस प्रकार की और भी विभिन्न मांगों को लेकर राज्य भर में जिला परिषद समीर आंदोलन किया गया। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तर्फे संपूर्ण राज्यभर संपूर्ण जिल्हा परिषदच्या कार्यालयासमोर हे भव्य दिव्य 1 दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। मागील अनेक वर्षापासून सातत्यानं शिक्षक समितीची मागणी राहिली आहे की 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, परंतु अजूनपर्यंत अनेक आंदोलन करून सुद्धा शासनाने ही मागणी पूर्ण केली नाही। सोबतच शिक्षक समितीची जी नाड आहे ही विद्यार्थी आणि शिक्षकांप्रती नव्हे तर समाजाप्रती सुद्धा जोडलेली आहे। या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं जो मागील अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना 1 रुपया जो उपस्थिती भत्ता दिला जात आहे, आज 5वा 6वा 7वा वेतन आयोग लागला, शिक्षकांचा पगार वाढला, परंतु विद्यार्थ्यांचं मानधन मात्र 1 रुपयावरच ठेवलेलं आहे। कुठंतरी ही भिकारचोट योजना आहे, ही योजना शासनानं बंद करून त्याऐवजी 25 रुपये प्रति त्यांना उपस्थिती भत्ता लागू करावा। सोबतच आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण विभाग हा कोरडा झाला आहे। आज अनेक पदं रिक्त आहेत, पदोन्नतीचे पदं शासनानं 100% केंद्रमुख पदं ही शिक्षकांमधून भरले पाहिजेत। सोबतच आज जे 40 ते 50 हजार पदं शिक्षण विभागामध्ये शिक्षकांचे रिक्त आहेत, त्या पदांची भरतीसुद्धा शासनाने केली आहे। सोबतच
मागील अनेक वर्षापासून शिक्षण सेवकाच्या मानधनाच्या बाबतीत शिक्षक समिती आग्रही असून आज घडीला 6,000 रुपये मानधनावर शिक्षण सेवकांना कुठंतरी त्यांना हे दिलं जात आहे, तर त्या मानधनामध्ये वाढ करून 25,000 रुपये शासनानं मानधन जाहीर करावं आणि ज्या आजच्या या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं ज्या काही शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या पूर्ततेसाठी लवकरात लवकर शासनानं शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी प्रचारण करून ह्या सर्व मागण्या मार्गी लावाव्यात अशा प्रकारची आग्रही मागणी ह्या शिक्षक समितीची आजच्या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सातत्याने प्राथमिक शिक्षकांचे बालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री महोदयांना असोत किंवा प्रशासनिक स्तरावर अधिकारी यांना वारंवार आम्ही निवेदन दिलं, परंतु मागील या कोरोनाच्या कालखंडामध्ये शिक्षक समितीच्या लक्षात असं आलं की वारंवार आम्हाला फक्त आश्वासने दिली जातात आणि म्हणून या शासनाने प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन हे राज्यव्यापी करत आहोत. प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर आम्ही या मागण्यांमध्ये या धरणे आंदोलनामध्ये राज्यस्तरीय 13 मागण्या आणि जिल्हा स्तरांच्या 16 मागण्यांना घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत. आपणा सर्वांना माहीत आहे की आम्ही मागे संप केला होती, सातत्यानं त्या संपामध्ये संपाचं 3 दिवसीय वेतन निघालं पाहिजे यासाठी प्रयत्न केलो, परंतु अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठंही संपकालीन वेतन काढण्यात आलं नाही. या जिल्हा परिषदेने मात्र विक्रम केला की आपल्याच गोंदिया जिल्ह्यातील सर्व कार्यरत कर्मचाऱ्यांचे 3 दिवसाचे वेतन निघाले पाहिजे आणि राज्यात जिल्ह्यातील ही आमची प्रमुख मागणीला घेऊन आम्ही या ठिकाणी आहोत. जिल्ह्यामध्ये ज्या प्रामुख्याने प्रलंबित बसलेल्या मागण्या आहेत, 15% प्रोत्साहन भत्ता असो किंवा अनेक असंख्य मागण्या असतील, आजच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून त्या सर्व मागण्यांचं निवेदन आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. सर एक फाइल देना प्लीज. सर आपके लिए कॉल है. सर वो फाइल दीजिए ना. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है. ना कोई दर्द, ना कोई टाका और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है. तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com. कांग्रेस प्रवक्ता अतुल लोढ़े ने आरोप लगाया है कि मुंबई में क्रूज पार्टी में बीजेपी का प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष हाथ है. उन्होंने नागपुर में प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान ये बात कही. बीजेपी के राज में देश में ड्रग्स का कारोबार हो रहा है, इस प्रकार की बात उन्होंने कही. माझा स्पष्ट आरोप आहे. मी एक एक करून आपल्याला याचे पुरावे, फोटोज, व्हिडिओ जे आहेत ते देणार आहे. जे काही क्रूज पार्टी झालेली आहे त्या क्रूज पार्टीमध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही ड्रग्ज झालेला आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाजपचा हात आपल्याला दिसतो आहे. या सगळ्यांनी सुरुवातीला आमचा कोणाशी एक दुसऱ्याशी संबंध नाही अशा पद्धतीची चर्चा केली होती, पण आता एकामागून एक खुलासे जे होत आहेत, एकामागून एक पुरावे जे येत आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगाने स्पष्टपणे दिसत आहे की यांच्या सत्तेच्या सावटाखाली, यांच्या अधिकाराखाली हा ड्रग्सचा व्यापार जो आहे तो मोठ्या प्रमाणावर या देशामध्ये चाललेला आहे. मी आपल्याला एक सांगू इच्छितो की एक इनोवा गाडी होती. जी इनोवा गाडी, तिचा नंबर MH12JG, इनोवा गाडीचा नंबर MH12JG, त्याचा नंबर आहे 3000.
3000. ही गाडी जी आहे ही गाडी रवींद्र कदम यांच्या नावावर आम्हाला आढळली. त्याचा ऍड्रेस जो आहे तो कराडचा आहे. मी थोड्या वेळाने सगळ्याच गोष्टी आपल्या याच्यावर सोडतो. ही गाडी जी आहे ही गुजरातला गेलेली आहे. 3000 किलोचा ड्रग्ज जे पकडलं गेलं ते 21 सप्टेंबरला मुंद्रा ग्रुपमध्ये पकडलं गेलं. हे गोसावी मनीष भानुशाली जे आहे हे गुजरातमध्ये 22 सप्टेंबरला पोहोचतात. तिथे किरीट सिंग राणा जे मंत्री आहेत गुजरातचे त्यांच्यासोबत त्यांची भेट होते. त्याचे सुद्धा फोटो माझ्याकडे आहेत. आणि लल्लन टॉप नावाच्या एका वेब पोर्टलला इंटरव्ह्यू देताना बोलता मुझे काम था मैं मुंद्रा आणि तो माईक काढण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा मी आपल्याला टाकतो. आणि मनीष भानुशाली जे आहे त्यांनी 3 ऑक्टोबरला एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्यात काम हो गया विंडोमध्ये स्मॉल विंडोमध्ये कोणाला तरी सांगतोय तो काम हो गया. ही जी नेक्सस आहे ही नेक्सस इतकी स्पष्टपणे दिसते आहे. आणि या सगळ्या नेक्ससमध्ये ती जी गाडी आहे त्या गाडीमध्ये सॅम डिसोजा जे आहे त्यांनी सांगितलं की 50 लाखाची देवाणघेवाण झालेली आहे. आमची माहिती अशी आहे की त्या गाडीमध्येच ते पैसे गेले. तीच गाडी गुजरातला गेली. तीच गाडी एमसीबीच्या ऑफिसला वापरण्यात आली आणि त्या गाडीचे सगळे फुटेज आपल्याकडे आहे. ती गाडी ज्या रवींद्र कदमांची आहे तो याच्यामधला मास्टर माइंड आहे की गुर्गा आहे की त्याचा वापर झालेला आहे हे स्पष्ट आहे. ही गाडी इथून तिथपर्यंत कशी गेली याची जर माहिती घ्यायची असेल आणि या गाडीच्या माध्यमातून जे काही घडलं असेल जे काही काळापर्यंत झालेलं असेल ते 3000 किलो आणि त्याच्या पूर्वी 35,000 किलो ड्रग्ज गेले अशी जी माहिती आहे हे जर या रवींद्र कदमला जर पकडलं तर आपल्या लक्षात यांनी जो ऍड्रेस दिलेला आहे तो ऍड्रेस कराडचा आहे. रवींद्र कदम ओनर ऍड्रेस @पोस्ट 815 माणिक चौक उमरज तालुका कराड डिस्ट्रिक्ट सातारा कराड 415109 टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड इनोवा 2.5G E4 व्हाईट मोटर कार LMG याच्यात 3 पेंडिंग चॅलेंज पण आहेत. या ऍड्रेसवर आम्ही माहिती घेतली असता या ऍड्रेसवर रवींद्र कदम नावाचा असला कुठला व्यक्ती राहत नाही. गुजरातमध्ये हे जाऊन आले आणि त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे मनीष भानुशालीचा काम हो गया म्हणजे याचा अर्थ असा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात या देशामध्ये ड्रग्ज झालेत आणि या देशामध्ये जे ड्रग्ज झालेत ते कुठंतरी लपवण्यासाठी एक छोटासा घाट घालून ज्याच्यामध्ये हिंदू मुसलमान करता येईल अशा पद्धतीची व्यवस्था करून सगळं लक्ष जे आहे ते ह्याच्याकडे वळवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे तो प्रयत्न आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतो आहे. काम हो गया म्हणजे तिकडला विषय संपला. सातत्यानं आपण इकडल्या विषयावर बोलत होतो आणि तिकडल्या विषयामध्ये सरळ सांगतो मी तुम्हाला की गौतम अदानींच्या पोर्टवरून पहिले 25,000 किलो गेलं. एवढा मोठं ड्रग्सची जी कारवाई झाली 3,000 किलो जे पकडल्या गेलं DRI कडनं ही कारवाई देशातली नाही जगातली सर्वात मोठी कारवाई आहे. पण दुर्दैवानं त्याच्यावरून लक्ष इकडे शिफ्ट करण्यात आलं. दुसरी गोष्ट अशी आहे की DRI डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स ही सर्वात इंडिपेंडंट फायनान्स मिनिस्ट्रीची एजन्सी आहे. जी एजन्सी एक्सपोर्ट इम्पोर्ट जे पोर्टवर होत असतं त्याचं सगळं इन्व्हेस्टिगेशन करत असते. ते अतिशय महत्वाचं आहे. त्यांचं इंडिपेंडन्स आहे आणि त्यांनी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी ट्रॅक केलेल्या आहेत. त्याच्यापासून ती चौकशी काढून NIAला देणे. NIA हे जनरली इन्व्हेस्टिगेशन कशाचं करतं टेररिझमचं करतं नक्षलिझमचं करतं. आपण पाहिलं सुमोटो महाराष्ट्रातली एक कशी त्यांनी केस घेतली. ही केस NIAकडे शिफ्ट केली म्हणजे गृह मंत्रालयाकडे शिफ्ट केली. भारताचे गृहमंत्री सन्माननीय अमित शहाजी म्हणतात की गौतम अदानी हा माझा मित्र आहे. इतके भाजपचे जे कनेक्शन जे आहे या सगळ्या रॅकेटमध्ये नवाब मलिक साहेबांनी हे कोणाशी कसे संबंधित आहे सॅम डिसोजा फ्लेचर पासून किरण गोसावी पासून सगळ्या भानुशालीपासून कंबोजपासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी समोर ठेवलेल्या आहे. पण ही जी लिंक आहे ती DRI कडनं NIA कडे घेऊन हे करणं आणि गौतम अदानी हे स्वतःला भारत सरकारपेक्षा मोठे समजण्याचा जो त्यांनी प्रकार केलेला आहे तो सुद्धा अतिशय स्पष्टपणे आपल्याला दिसतोय. त्यांनी स्वतः जसा ऑर्डर केंद्र सरकार काढतं
तसा ऑर्डर त्यांनी स्वतः काढला की अफगाणिस्तान आणि इराण इथून येणारे कुठलेही गोष्टी ज्या आहेत, कंटेनर जे आहे, ते कन्साइनमेंट जे आहे ते आता आमच्या पोर्टवर येणार नाही. हु इज ही इज जस्ट अ हँडलर ऑफ द पोर्ट. वो सिर्फ पोर्ट का हँडलिंग करने वाले आहे. हा निर्णय भारत सरकारचा असतो. हा निर्णय पार्लमेंटमध्ये ठेवावा लागतो की या देशाशी आम्ही अशा अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. तर मग काय गौतम अदानी हे देशाच्या सरकारपेक्षा मोठे झालेले आहे, लोकशाहीमध्ये पार्लमेंटपेक्षा मोठे झालेले आहे. राज्य के राजनीतिक गलियारों में महाविकास आघाड़ी सरकार के नेताओं और विपक्षी भाजपा के नेताओं के बीच आरोप प्रत्यारोप का दौर चल रहा था, जिसके चलते एनसीपी नेता नवाब मलिक ने फडणवीस पर गंभीर आरोप लगाए. लेकिन फडणवीस इन्होंने आरोपों का जवाब देते हुए कहा कि नवाब मलिक ने पटाखे फोड़ दिए हैं और अब दिवाली के बाद बॉम्ब विस्फोट करेंगे. इस प्रकार का संकेत उन्होंने दिया. दिवाळी तशी सुरू झालेलीच आहे. काही काही जण म्हणतात फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत. ठीक आहे, आवाज येऊ द्या, पण धूर काढू नका. नाही, धूर काढू नका एवढ्यासाठी, कारण अजूनही करोना तसा गेलेला नाही आहे, म्हणून मी म्हटलं. तर सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रायगढ़ जिले में वंचित बहुजन माथाड़ी परिवहन एवं सामान्य श्रमिक संघ भूमिपुत्र परियोजना प्रभावितों के न्याय के अधिकार के लिए आंदोलन की रूपरेखा तय की गई, जिसमें प्रकाश और बाड़ा साहेब आम्बेडकर के नेतृत्व में और भीमराव आम्बेडकर के उपस्थिति में 1 नवंबर को आंबेघर में एक बैठक का आयोजन किया गया था. येणाऱ्या 15 नोव्हेंबरला ह्या रिलायन्स कंपनीमध्ये जे भूमिपुत्र आहेत येथील 17-18 गावातले, ज्यांच्या जमिनीवरती आज ही कंपनी उभी राहिलेली आहे, जे आज करोडोचा बिझनेस या कंपनीच्या माध्यमातून ह्यांचे मालक कमवता आहेत, त्या मालकांनी ह्या कामगारांना विस्थापित केलेलं आहे, भूमिपुत्रांना विस्थापित केलेलं आहे. त्या कामगारांच्या मागण्यांसाठी येथील भूमिपुत्रांना रोजगार त्या कंपनीवरती मिळण्यासाठी जो त्यांचा न्यायिक हक्क आहे असं मी समजतो, त्या हक्काच्या लढाईसाठी 15 नोव्हेंबर तारीख ही डिक्लेअर केलेली आहे. आणि त्या दिवशी कंपनीचे सर्व गेट आम्ही बंद करून टाकणार, कंपनीचं प्रोडक्शन बंद करणार, की जेणेकरून त्यांचे मॅनेजमेंट, त्यांचे मालक ह्या भूमिपुत्राशी बोलतील आणि मागण्या आम्ही मान्य करू. हा संपूर्ण लढा आम्ही संविधानिक मार्गाने लढू. कुठल्याही हिंसेचा आम्ही त्याच्यामध्ये वापर होणार नाही. तर हक्काची लढाई आहे ही दाखवून देऊ. संविधान ने सभी को समान अधिकार दिया है, फिर भी समाज में अभी भी पिछड़े वंचित लोग हैं. जिला प्रशासन ने संयुक्त रूप से बाल गंधर्व रंग भवन हॉल, रिलायंस पेट्रोकेमिकल्स टाउनशिप नागोठने, रोहा तालुका में कानूनी सेवा शिविर, सरकारी सेवाएं और योजना सम्मेलन आयोजित किया. आज की जो कैंप योजना जो है हमारी, हमने ऑर्गेनाइज किया है कैंप. ये सिर्फ हम बताना चाहते हैं उन तक पहुंच नहीं रही है, मुझे पता ही नहीं है. हम संविधान के में ही लिखा है कि भाई हम इक्वल जस्टिस देना चाहते हैं और ये उन तक पहुंच नहीं रहा है क्योंकि हम लोगों को मालूम ही नहीं है कि ये योजनाएं क्या हैं. हम जब संविधान की बात करते हैं तो समान न्याय देना है और जस्टिस उनके डोर स्टेप पे जाना है. हम जो ये पैन इंडिया लीगल अवेयरनेस प्रोग्राम जो कर रहे हैं, जो नालसा ने डिक्लेयर किया है, जो श्री जय ललित साहब सुप्रीम कोर्ट के जो जज हैं, जो हमारे नालसा के एग्जीक्यूटिव चेयरमैन हैं, उन्होंने 2 अक्टूबर से 14 नवंबर तक का जो भारत का अमृत महोत्सव है, उसके साथ साथ 25 साल जो नालसा के हुए हैं
नालसा की स्थापना को 25 साल में वो हम दोनों मना रहे हैं और हमने पैन इंडिया आउटरीच लीगल अवेयरनेस एंड आउटरीच प्रोग्राम उसमें 6 हफ्तों तक हम ये हर विलेज में कम से कम 3 बार जाने की कोशिश करेंगे। और मैं ये बताऊं कि ये कल की बात है कि कल के दिन हमने 40 लाख लोगों तक पहुंचे। हर रोज़ हम कम से कम ट्राई कर रहे हैं कि 40 लाख लोग पहुंचे, कम से कम अभी हो गया तो। और उनको हम बता रहे हैं कि भाई गवर्नमेंट की बहुत सारी योजनाएं उनका बेनिफिट लीजिए और हमारे जो मालसा के जो भी हमारे डिस्ट्रिक्ट लीगल सर्विसेज अथॉरिटी हैं उनके पास जाइए और सब योजनाओं की बेनिफिट लीजिए। हम उनका ज्ञान दे रहे हैं। हमारे पैरालीगल वॉलंटियर्स हैं वो आपके घर तक आएंगे। हमने बहुत सारे बोर्ड्स लगाए हैं पोस्ट ऑफिस में, पुलिस स्टेशन में है, गवर्नमेंट। कोल्हापुर जिला रिपब्लिकन गवाई गट के अध्यक्ष प्राध्यापक विश्वासराव देशमुख इनका 2 दिन पहले निधन हुआ। उनकी रक्षा विसर्जन के अवसर पर कई मान्यवर लोगों ने उनको श्रद्धांजलि अर्पित करके अभिवादन किया। आयुष्मान डीजी भास्कर, जिल्हाध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, आज आदरणीय प्राध्यापक विश्वासराव देशमुख यांच्या निधनानंतर जी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोकळी निर्माण झाली त्यांना अभिवादन करण्यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीनं इथं विनम्र अभिवादनाची जी सभा आयोजित करण्यात आलेली आहे, या सभेमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं सर्वप्रथम मी आदरणीय स्मृतिशेष प्राध्यापक विश्वासराव देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो। खरं म्हणजे प्राध्यापक विश्वासराव देशमुख हे आंबेडकरी चळवळीतील एक अत्यंत वैचारिक अधिष्ठान लाभलेलं एक उत्तम असं नेतृत्व होतं की ज्याने आपल्या आयुष्यामध्ये स्वतः नोकरी करत असतानासुद्धा कुटुंबासोबत समाजाला पुढं घेऊन जाण्यासाठी अथक परिश्रम घेतलेला आहे। त्यांनी स्वतःची प्रकृती ठीक नसतानासुद्धा कोल्हापूरच्या अनेक प्रश्नांमध्ये त्यांनी आपला सहभाग हा अग्रस्थानी दाखवलेला आहे। ते नोकरीच्या आविर्भावात कधीच असत नव्हते। समाजाला सुरुवातीचा दिवसाची सुरुवातच त्यांची समाजाच्या कार्यामध्ये व्हायची, कारण कार्यकर्त्याला केंद्रबिंदू मानून त्यांनी आयुष्यभर काम केलं। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानानं जे अधिकार आणि हक्क दिलेत त्यामुळे आज प्राध्यापक झालो याची त्यांना जाणीव होती आणि मी सुद्धा समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांनी संपूर्ण आयुष्यभर समाजाशी समरस होऊन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्माचा सामाजिक चळवळीचा रथ पुढे नेण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केलेले आहेत। मी अशा या प्राध्यापक विश्वासराव देशमुख यांच्या जाण्यानं कोल्हापूरमध्ये प्रचंड अपरिमित अशी हानी झालेली आहे, चळवळीची हानी झालेली आहे आणि या विश्वासराव देशमुख यांना मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या अंतर्गत काम करणाऱ्या सर्व विंगच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि बौद्ध समाज कुडित्रेच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम। गवळी गटाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक विश्वासराव देशमुख सर यांचं परवा दुःखद निधन झालं। आंबेडकरी चळवळीमध्ये प्रचंड वेगानं, ताकदीनं आणि स्वाभिमानाने काम करणारा कार्यकर्ता, नेता या आंबेडकरी चळवळीतून निघून गेला। खरं तर या आंबेडकरी चळवळीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम करून तरुणांची फळी उभी करून समाजाला न्याय द्यायचं प्रामाणिकपणे काम सरांच्या रूपानं झालेलं आहे। ज्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी अन्याय होईल, अत्याचार होईल, त्या अन्याय अत्याचारामध्ये सरांनी निडरपणे बेडरपणे आंदोलनाच्या माध्यमातून तिथल्या अत्याचारित लोकांना न्याय द्यायचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे। या चळवळीमध्ये प्राध्यापकांची वानवा असताना प्राध्यापक विश्वासराव देशमुख यांनी आपण प्राध्यापक असलो तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगता
रिपब्लिकन पक्षाच्या तळातल्या कार्यकर्त्याला बरोबर घेऊन, अशिक्षित कार्यकर्त्याला बरोबर घेऊन त्याला सन्मान द्यायचं काम प्राध्यापक देशमुख सरांनी प्रचंड प्रामाणिकपणे केलेलं आहे. देशमुख सरांच्या जाण्यानं प्रचंड मोठी आंबेडकरी चळवळीची हानी झालेली आहे. या देशमुख सरांच्या जाण्यामुळं आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता पोरका झालेला आहे. आंबेडकरी चळवळ दिशाहीन झालेली आहे. या चळवळीला दिशा द्यायची असेल तर देशमुख सरासारखे कार्यकर्ते तयार होणं गरजेचं आहे. देशमुख सरांनी जो आम्हाला संदेश आणि शिकवण दिलेली आहे ती निश्चितपणानं उद्याच्या चळवळीमध्ये आम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे. असा नेता गेल्यामुळं आम्ही सर्व पक्षाचे, आंबेडकरी चळवळीचे, रिपब्लिकन पक्षाच्या सगळ्या गटातटातले सगळे कार्यकर्ते आणि नेते प्रचंड दुःखामध्ये आहोत. आंबेडकरी चळवळीला हा मोठा धक्का आहे आणि असा नेता जाणं निश्चितपणानं वाईट आहे. आणि या नेत्यामुळं आंबेडकरी चळवळीची कोल्हापूर जिल्ह्यातली न भूतो न भविष्यतो अशी हानी झालेली आहे. या नेत्याला आदरांजली व्हायची असेल तर खऱ्या अर्थानं त्यांनी दिलेला वसा आणि वारसा, त्यांनी दिलेली चळवळ आणि त्यांनी दिलेला आदर्श आणि विचार, या विचारावर आपण पुढं जाऊन त्यांच्या विचाराची स्मृती आपण जतन करणं हीच खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली ठरेल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सरांच्या विचाराला, आचाराला विनम्र अभिवादन करतो आणि सरांच्या कार्याला निळा सलाम करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम मीडिया न्यूज.